जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया। अहमदनगरमधील ओबीसी एल्गार मेळाव्याला सुरुवात। मंत्री छगन भुजबळ, महादेव जानकर, आमदार गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे उपस्थित। भुजबळ काय बोलणार याकडे लक्ष। आता आम्ही ओबीसीत गेलो, भुजबळांना स्थान नाही। भुजबळांच्या मराठा ओबीसी वक्तव्यावर जरांगेंची प्रतिक्रिया। भुजबळांनी गोरगरीब ओबीसींचं वाटोळं केलंय, जरांगे पाटलांचा भुजबळ यांच्यावर हा आरोप। राज्यातील मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचं काम संपलं। कालपर्यंत 3 कोटी लोकांची माहिती संकलित। याच आठवड्यात राज्य मागासवर्ग आयोग राज्य सरकारला अहवाल देणार आहे। पुणे शहरात 1000 महानगरपालिका कर्मचाऱ्यांकडून जवळपास 13 लाख रुपये घरांचं सर्वेक्षण करण्यात आलंय, तर काल रात्री उशिरा सर्वेक्षणाचं काम पूर्ण झालं। गोंदियात अद्याप 4673 मराठा कुटुंबांचं सर्वेक्षण शिल्लक आहे, तर 3,08,000 कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण झालंय। आम्ही लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवणार। आगामी काळामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष म्हणून निवडणूक लढणार असल्याचं महादेव जानकर यांचं वक्तव्य। नागपुरातील रामटेकची जागा काँग्रेसच्या वाटेला गेल्याचं निश्चित। रामटेक जागेच्या उमेदवारासाठी नरेश बर्वेंचं लॉबिंग सुरू आहे। उमेदवारीसाठी दिल्ली हायकमांडची भेट घेणार आहेत, अशी माहिती बर्वेंनी दिली आहे। सोलापूरचे नेते रविकांत पाटलांचा अजित पवार गटात प्रवेश। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत झालाय पक्षप्रवेश। उल्हासनगर गोळीबार प्रकरणी आम आदमी पक्ष आक्रमक। परभणीमध्ये गोळीबाराच्या निषेधार्थ आंदोलन। आंदोलकांकडून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी। उल्हासनगर गोळीबाराच्या निषेधार्थ अकोल्यात आम आदमी पार्टीकडून निदर्शनं। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपकडून घटनेचा निषेध। रिसोड तालुक्यातील मोपमध्ये ठाकरेगडाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंचा विद्यार्थ्यांशी संवाद। मुक्त संवाद यात्रेदरम्यान शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी संवाद। पंढरपूरमध्ये मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलंय विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन। सर्वांना विश्वासात घेऊन विकास आराखडा राबवणार, असं मुनगंटीवार यांचं वक्तव्य। सातारा जिल्हा परिषद कार्यालयासमोर ग्रामपंचायत संघटक परिचालकांचं 18 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। विविध संघटना आणि पक्षांचं उपोषणाला पाठिंबा आहे। बुलढाण्यात 8 तास विद्युत पुरवठ्यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन। आसलगाव सबस्टेशन समोर ठिय्या करत शेतकऱ्यांचा इशारा। कुणबी मसुद्यावरील हरकतींसाठी तहसील कार्यालयात कक्ष स्थापन करण्याची मागणी। परभणीच्या गंगाखेडमधील ओबीसी समाजाचं तहसीलदारांना निवेदन। ओबीसी सेवा संघाची जातनिहाय जनगणनेची मागणी। 7 जिल्हे आणि 200 गावांमधून ओबीसींची संकल्प यात्रा जाणार। भंडाऱ्यातील पत्रकार परिषदेत माहिती। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये पेन्शनच्या मुद्द्यावर आता निदर्शनं करण्यात येतात। दरमहा किमान 9,000 रुपये पेन्शन आणि महागाई भत्त्यासाठी प्रांत कार्यालयासमोर ही निदर्शनं। बुलढाण्यात प्रहारच्या जिल्हा प्रमुखासह 7 जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल। दूध डेअरीवाल्यांकडून 11 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप। शेकडो दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई। कोल्हापूरच्या इचलकरंजीत रस्ता रोको केल्याप्रकरणी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांवर गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। स्वाभिमानीच्या 20 ते 22 जणांवर गुन्हा दाखल। सांगलीच्या जतमध्ये पाण्याच्या मागणीसाठी 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण। 65 गावांसाठी मंजूर असलेल्या विस्तारित म्हैसाळ सिंचन योजनेचं काम सुरू करण्याची मागणी होत्या। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा। नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरीही संकटात। बांगलादेशनं द्राक्षावर लावला 104 रुपयांचा आयात शुल्क, शेतकरी चिंतेत। परभणीत दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करणे, शेतकऱ्यांना मदत नाही मिळत आहे आणि बँकांकडून कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांकडे तगादा लावला जातोय। नांदेडमध्ये सेंद्रिय पद्धतीनं खपली गव्हाची लागवड। आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे प्रति हेक्टरी सरासरी उत्पन्न 45 ते 50 क्विंटलपेक्षा जास्त होण्याची अपेक्षा। शेतकऱ्यांना देशाबाहेर अभ्यास करण्याची संधी। कृषी विभागाकडून 5 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन। पिंपरी चिंचवडमध्ये प्रदूषणाच्या पातळीत वाढ। पालिकेकडून तब्बल 30 कोटींचा खर्च करून विविध उपाययोजना सुरू। कोट्यवधी खर्चूनही गोदावरी नदी प्रदूषितच। 10 वर्षात गोदावरीच्या जलशुद्धीकरणासाठी जवळपास 15 कोटी रुपये। जळगावच्या अमळनेरमध्ये 18वं विद्रोही साहित्य संमेलन। साहित्यिक फुलचंद नागटिळक गाडगेबाबांच्या वेशभूषेत संमेलनामध्ये सहभागी। नाशिकच्या नांदगावच्या लोहशिंगे गावातील सेवानिवृत्त सैनिकांचं जंगी स्वागत। सेवानिवृत्त सैनिक देविदास पवारांचं स्वागत।
भंडारा जिल्ह्यातील तुमसरमध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांसोबत मुख्याध्यापकांची दादागिरी. मुख्याध्यापकानं शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे आणि तुमसरच्या US विद्यानिकेतन शाळेतला हा प्रकार. वाशिम जिल्ह्यातून रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी 219 कोटी 99,98,000 रुपयांची तरतूद. वर्धा जिल्ह्यात 6 ते 8 फेब्रुवारी दरम्यान जाणता राजा महानाट्याचं आयोजन. जिल्हा प्रशासन आणि सांस्कृतिक कार्य संचालनाच्या समन्वयानं नाट्याचं आयोजन. पंढरपूरच्या प्रांताधिकारी तहसीलदारांच्या बदलीनंतर चंद्रभागेच्या वाळवंटात साखर वाटून जल्लोष. जळगावच्या मुक्ताईनगरमधील नायगावातील पाण्याची टाकी धोकादायक. पाण्याची टाकी जमीनदोस्त करण्याची मागणी. बीडच्या परळीतील बोर्डा मध्यम प्रकल्पाची पाणीपातळी केवळ 25%. प्रशासनाकडून अवैध पाणी उपसा करणारे साहित्य जप्त. जळगावात दूध संघात नोकरी लावून देण्याच्या आमिषानं बेरोजगार तरुणांना कोट्यवधी रुपयांचा गंडा. मुक्ताईनगर पोलिसांकडून एकाला अटक. पुण्यात कमरेला कोयता लावून तरुणाकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न. शिक्रापूर पोलिसांकडून तरुणाला अटक. साताऱ्यातील कराडच्या वीज वितरण कार्यालयासमोर 3 दिवसांपासून महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचं धरणं आंदोलन. तांत्रिक कामगारांवर झालेल्या अन्यायाविरोधात एल्गार. साताऱ्यातील कराडमध्ये पोलीस वाहतूक शाखेच्या स्वतंत्र कार्यालयाचा शुभारंभ. कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारे यांच्या हस्ते कार्यालयाचा शुभारंभ. चंद्रपुरात दुप्पट नफ्याचा आमिष दाखवत गुंतवणूकदारांची फसवणूक. 2,36,60,000 रुपयांचा गंडा. 5 संचालकांविरोधात गुन्हा दाखल. जळगावच्या अमळनेरमध्ये विद्रोही साहित्य संमेलनाचा मंडप कोसळलाय. साहित्यकांच्या जेवणासाठी तयार करण्यात आलेला मंडप अचानक कोसळला.